तर जर काम करायची इच्छा झाली आणि तुला युनिव्हर्स तुला एवढा सपोर्ट करतोय, तर युनिव्हर्स बोलला चल मी तुला एक वरदान देतो, की एका व्यक्तीसोबत काम करायचं, एका डिरेक्टर सोबत काम करायचं आणि एका स्क्रिप्ट सोबत काम करायचं म्हणजे कॅरेक्टर सोबत आणि ते तुझ्या चॉईसचं असेल आणि तथास्तु बोला. तर कोणासोबत काम करशील? आई ग, हे आधी तरी विचारायला पाहिजे होतंस. म्हणजे युनिव्हर्सने आधी काम केलं असतं. मला निशिकांत कामत यांच्याबरोबर काम करायचं होतं, पण निशिकांत कामत आता नाही आहेत. तर त्यांच्याबरोबर एक काम करायचं होतं. मला नागेश कुकुनूर बरोबर काम करायचंय. मला राजकुमार हिरानी बरोबर काम करायचंय त्यांच्या फिल्म्समध्ये. सो मी बघतेय की त्यांनी अशा प्रकारच्या हिरोईन्सला कास्ट करावं कधीतरी माझ्यासारख्यांना. पण मला ह्या सगळ्या लोकांबरोबर कामं करायची आहेत आणि कॅरेक्टर्स तर बरीच आहेत ग जी करायची आहेत. ह्यांच्या फिल्म्समधली सगळीच कॅरेक्टर्स प्रत्येक ऍक्टरला अभ्यास करण्यासारखी आहेत. सो ती सगळी कॅरेक्टर्स करायला आवडतील मला. मला ऍक्टर म्हणून बरेच आहेत. म्हणजे मला विकी कौशल पण आवडतो, पण ऑफकोर्स वेगळाच लीग आहे तो. येस. पण ऍज अन ऍक्टर म्हणून मला तो आवडेल त्याच्याबरोबर काम करायला. आणि असे बरेच आहेत ग, खूप आहेत. युनिव्हर्स हो, तथास्तु. कारण इतकं तुला सपोर्ट केलं त्यांनी हो. अजून आणि support होईल करेल. म्हणजे यू नेव्हर नो. मे बी योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी घडत जातात आणि माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तशाच गोष्टी घडतील आणि योग तुला जुळून येतील. तुला जर समज आता तू एकदम शांत मुलगी, शांत नाहीये सध्या सायली, पण स्टील ही थोडंसं एक मुलगी पॅटर्न, साधी भोळी मुलगी पॅटर्न होतो, पण तुझ्या अपोजिट कॅरेक्टर मिळालं तुला मजा येईल करायला. अशी धाकड, धिंगाणा हो, घालणारी, मारामारी अगदीच. हो, असं वागवणारी. खूप मजा येईल. आणि अगं आता काय सायली कमी धाकड आहे का? मी फायटिंग करतेय, मी गुंड मावाल्यांना झोडून काढतेय, मारतीये. कॅरेक्टर असं नाही ना, पण माझं असं होतं की कॅरेक्टर पाहिजे. हो, मला आवडेल. मग मला ऍक्टिंग नाही करावी लागणार कारण मी तशी आहे. आई ग. म्हणजे मी अशी पेटीट दिसत असले तरी मी कुटलेलं आहे लोकांना. तू ऍक्च्युली अशी दिसताना खूप अशी छान साधी शांत आहेस, पण नाही मी बोलली तुझ्यासोबत मी मस्तीखोर आहे हे मी हो. स्वतः मान्य करीन. ऑफकोर्स मस्तीला प्रत्येकाची मस्ती वेगवेगळी असते. पण मी काय म्हणतो, आता मी सांगते ना की मी मारलं बिरलेलं आहे लोकांना. हो कोणी फालतूगिरी करायला आलं की मग माझ्यासारखी वाईट मुलगी नाही. अगदीच. हा, मग त्याला लाईफ टाईम लक्षात राहील असा दणका देणारच मी. तू आहेस तशी. हो. कारण आपण बोलतो ना, ज्यामुळे एकदम अशा काम दिसत त्या नसतात. माझे हात खूप लागतात अगं, खूप लागतात माझे वा. हात. आणि हो, मी तशी खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आजही वेट उचलायला सांगा किंवा कुठल्याही गोष्टी, मी पेटीट दिसत असले तरी मी खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे भरलेलं सिलेंडर मी उचलून नेऊ शकते. मला काहीही त्याच्यामध्ये कुठले अरे बापरे एफर्ट्स नाही लागत. मी ते असं रोल करत वगैरे नाही नेत कर्जतला, मी उचलू शकते ते व्यवस्थित. हा, सो मी दिसते अशी, बट मी खूप स्ट्रॉंग आहे. चांगलंय. आहे म्हणजे सगळं विकनेस होऊन सुद्धा छान. शेवटी इट इज ऑल हिअर. हो, तुम्ही इथनं संपलात ना की सगळं संपतं. मग शरीर पण काम करत नाही. त्यामुळे तुमचा सीपीयू नेहमी चांगला ठेवायचा. सीपीयूला सांगायचंच नाही की तुम्हाला हे सगळं आहे, मग तो नीट चालत राहतो.